नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 5वी परिसर भाग 1 यामध्ये नागरिकशास्त्रामध्ये गेल्या तासामध्ये आपण 5वं प्रकरण पाहिलो। त्यामध्ये कुटुंबातील मूल्ये कोणती असतात, यामध्ये निर्णय घेण्यामध्ये आपला निर्णय घेण्यात सहभागी होता आल्यामुळं आपल्याला काय होते याविषयीची माहिती आपण बघितलं। त्याच पद्धतीनं प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणाचे परिणाम आपण बघितलं। सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा आणि सहकार्याचा फायदा काय होतो याविषयीची सविस्तर माहिती आपण बघितली। त्याचबरोबर सहिष्णुता म्हणजे काय आणि स्त्री पुरुष समानता म्हणजे काय याही विषयीची माहिती आपण या ठिकाणी बघितलं। त्यानंतर याच्याच अनुषंगानं पुढचा 6वा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे नियम सर्वांसाठी। प्रकरण 6वा, नियम सर्वांच्यासाठी। विद्यार्थी मित्रो, पहिल्यांदा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की सांगा पाहू वाहतुकीचे नियम कोणते आहेत। माहीत आहे कोणाला? हे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते? त्याचबरोबर तिसरा, यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो? आणि चौथं, वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखीन कोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते? यावरून तुम्ही नियम सर्वांच्यासाठी या अनुषंगानं या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे। सारांशाचं मी या प्रश्नाचं उत्तर सांगू शकतो की विद्यार्थी मित्रो, रस्त्यावरून पाण्यातून जाताना आणि आकाशमार्ग जाताना आकाशमार्ग वाहतूक चालते। मुख्यतः रस्त्यावरून, पाण्यातून आणि आकाशमार्ग वाहतूक चालते याची कल्पना तुम्हाला आहे। ही वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे व्हावी यासाठी शासन अनेक नियम तयार करते। हे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते ते तुम्ही यामध्ये नमूद करायचं आहे। यातील कोणते नियम तुम्हाला बदलावेसे वाटतात आणि शिस्तीसाठी आणखीन कोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते? वाहतुकीच्या महत्त्वाच्या नियमांचा शोध आपण या ठिकाणी घेणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहीत आहे का नियमांची आवश्यकता का आहे? कशासाठी नियमांची गरज आहे? पहा, नियमांची आवश्यकता कशासाठी आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। पहा, एक की वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात आणि आपण ते पाळतो। तसे सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात। प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात। नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते, आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो। यासाठी नियमांची आवश्यकता या ठिकाणी असते। नियम सर्वांसाठी असतात, ते सर्वांना सारखेच लागू होतात। नियमापुढे कोणी श्रेष्ठ किंवा कोणी कनिष्ठ या ठिकाणी नसते। नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते। नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही। अशा प्रकारे समानता हा नियमाचा आधार या ठिकाणी असतो। विद्यार्थी मित्रांनो, नियमांची गरज का आहे, नियमांची आवश्यकता का आहे हे यामधून स्पष्ट होते। बघा की सामाजिक जीवनात प्रत्येकाची जबाबदारी, सामाजिक जीवनामध्ये प्रत्येकाची जबाबदारी या ठिकाणी असते आणि व कर्तव्ये काय आहेत हे कळण्यासाठी नियमाची आवश्यकता आहे। सामाजिक जीवन जगत असताना प्रत्येकाची जबाबदारी व प्रत्येकाचे कर्तव्य काय आहे हे नियमामुळे कळते। दुसरं नियमाची आवश्यकता किंवा गरज सांगायचं म्हटलं तर व्यवहारात शिस्त निर्माण होण्यासाठी नियमांची गरज आहे। तिसरं आपल्याला सांगता येईल की आपण अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आपल्याला काही नियमांची आवश्यकता आहे। या नियमामध्ये कोणावरही अन्याय होत नाही, त्यासाठी नियम आहे। नियम सर्वांसाठी समान आहे आणि समाजामध्ये न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी हे नियम आपणाला मदत करते
असंच आपणाला म्हणावं लागेल. मग यानंतर या ठिकाणी समाजासाठी असणाऱ्या नियमात बदल होणारे बदल कोणते ते बदलसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपले सामाजिक जीवन नियमाच्या आधारे चालते आणि हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्याचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक या ठिकाणी आहे. काय फरक आहे तो आपण पुढं पाहणार आहोत. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण कदापि बदलू शकत नाही. जसं सूर्याचे उगवणे आणि मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. समुद्रातील भरती ओटी चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी नियमानुसारच चालू असतात. निसर्गातील नियम हे कधी स्थिर व कधी अनिश्चित असतात. ते कालबाह्य होत नाही किंबहुना ते कधी नष्ट होत नाही. परंतु माणसासाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हा नियम वेगळे होते. त्यावेळची लोकसंख्या कमी होती, त्यावेळेला नियम वेगळे होते. आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूह जीवनाचे नियम बदलावे लागले किंवा बदलले गेले. उदाहरणामध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदान करण्याचा हक्क होता. पण 1988 नंतर मतदानाचा हक्क हे 21 वर्षाऐवजी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात आलं. हा नियमामध्ये झालेला बदल या ठिकाणी आहे. तर नियमांचे पालन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नियम सर्वांसाठी व सर्वांना सारखेच लागू होतात. नियमापुढे कोणी श्रेष्ठ वा कोणी कनिष्ठ या ठिकाणी असू शकत नाही. नियमांचं पालन न केल्यास शिक्षा होते. शिक्षा देताना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जात नाही आणि समानता हा नियमांचा मुख्य आधार असतो. नियम सर्वांच्या हिताचे असल्याने आपण त्याचे पालन करणं किंवा पालन करतो. आता उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता कोरोना हा भाग तुम्हाला माहीत आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपणासाठी काही शासनाने नियम तयार केलेले आहेत. तर त्या नियमानुसारच आपण काय करतो, वागण्याचा प्रयत्न करतो. जर आपण नियमबाह्य जर वागलो, नियम मोडून जर आपण शासनाचे जे नियम आहेत किंवा आदेश आहेत ते आदेश जर मोडून आपण वागलो तर आपणाला शिक्षा अथवा दंड या ठिकाणी होऊ शकतो. याची कल्पना तुम्हालासुद्धा या ठिकाणी आहे. मग उदाहरणामध्ये शालेय परिसर असेल, आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर असेल, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा नियम असेल, कंपल्सरी या ठिकाणी मास्क वापरण्याचा नियम असेल, सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियम असेल, जो काही शासनानं आखून दिलेला जो नियम आहे त्या नियमांचं पालनपोषण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हेच आपणाला यामधून लक्षात या ठिकाणी येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, करून पहा. यामध्ये काय सांगितलं बघा. आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेस शाळेत कोणते नियम होते हे तुम्ही विचारायचं आहे. आपल्या पालकांना आणि आजोबांना त्यांच्या वेळी शाळेत कोणते नियम होते ते विचारा. तुमच्या आजी आजोबांच्या वेळेचे शाळेचे नियम, तुमच्या पालकांच्या वेळेचे नियम व तुमच्या वेळेचे नियम असे 3 विभाग किंवा 3 स्तंभामध्ये शाळेसंदर्भातील नियमाविषयी माहिती भरून त्याची तुलना या ठिकाणी करायचं आहे. कोणते नियम बदललेले आहेत आणि कोणते नियम बदलले नाही यावरती तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या बरोबर आणि आजी आजोबांच्या बरोबर चर्चा करून तो या ठिकाणी काय करायचा आहे, तो नियम या ठिकाणी त्या नियमामध्ये झालेला जो बदल आहे
तो बदल समजून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. इथं काय अडचण असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारू शकता, आजी आजोबांना विचारू शकता. आणि हे तिन्ही कालावधीमधले नेम, आजी आजोबांच्या कालावधीमध्ये शाळेचे असलेले नेम, आईवडील ज्यावेळेला शाळेला होते त्यावेळचे नेम आणि तुम्ही आता शाळेला आहात यावेळचे नेम, या तिन्ही नियमामध्ये कोणते नेम साम्य आहेत आणि कोणत्या नियमामध्ये बदल झालेला आहे तो बदल आपण समजून घेणार आहोत. परिस्थितीनुरूप नियमामध्ये बदल होत असतात हे आपण गेल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, हे नेहमी लक्षात ठेवा काय, मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो. त्यांना विकासाच्या सारख्याच संधी मिळाल्या पाहिजेत. बरोबर आहे ना? स्त्री पुरुष समानता हे गेल्या तासामध्ये आपण बघितलं. त्याच्याच अनुषंगानं हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला भाग इथं दिलेलं आहे. त्यानंतर पहा, पुढची एक कृती आपण या ठिकाणी करून पाहणार आहोत. उदाहरणामध्ये काय आहे इथं ते पाहणार आहोत. उदाहरणामध्ये बघा, सांगापोच्या वरती जो चित्र आहे, सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. हे आपले अध्यापक शिक्षक तुम्हाला शाळेमध्ये शिकवतात. हां, मग खाली मुला इतकाच पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? आमच्या घरी तर फक्त भावालाच सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात आणि ते विधान बरोबर आहे का? हां, बरोबर असेल तर मग स्त्री आणि पुरुष समानता हे तत्त्व आपण अंगीकारले का? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर हे बरोबर नाही असं आपल्याला म्हणता येईल. जसं मुलाला सकस अन्नाची गरज आहे तसं मुलीलासुद्धा सकस अन्नाची गरज आहे, हे यामधून दिसून येते. यालाच आपण स्त्री पुरुष समानता असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्याच अनुषंगानं पुढं सांगा पाहू म्हणून काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. बघा, मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्या? तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला की जसं मुलाला सकस आहाराची गरज आहे तसं मुलीलासुद्धा सकस आहाराची गरज आहे. हेच त्या प्रश्नाचं उत्तर असणार. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखीन कोणकोणत्या बाबतीमध्ये केला जातो असे तुम्हाला वाटते? तुमच्या घरामध्ये एखादा असं प्रसंग घडला असेल तर तो प्रसंग तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. मग या ठिकाणी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलीला अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकावरही होताना दिसतो. हां, या चित्रामध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते? खालील चित्राचं विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण करायचं आहे आणि तुम्ही सांगायचं आहे की या चित्रामध्ये कोणता अन्याय या ठिकाणी होतो. आता पहिल्या चित्रामध्ये काय सांगितलं बघा, तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं. बघा, एका फोटोमध्ये या चित्रामध्ये त्या पेढीवरती बसलेले सावकार आहेत. हां, तसंच सावकाराचे रक्षक दोघंजण उभे आहेत बघा. आणि इकडं एक शेतकरी त्या सावकारांच्याकडून कर्जावर रक्कम घेतलेलं आहे. काही महिन्यापूर्वी कर्जावर रक्कम घेतलेलं आहे. मूळ कर्ज अधिक व्याज असं रक्कम त्या शेतकऱ्यानं त्या सावकाराला परत दिलेलं आहे. आणि सावकार म्हणतो की म्हणजे शेतकरी म्हणतो की तुमचे सगळे पैसे परत केले तरीसुद्धा अजून कसं काय कर्ज शिल्लक आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग तो अन्यायकारक आहे का नाही यावरती विचारविनिमय करायचं आहे आणि आपण उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या चित्रामध्ये पहा काय दाखवलेलं आहे. हां, बघा, दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दृश्य दिसतं. एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतके कमी पगार का देता? बघा, एक सुशिक्षित चांगलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये एक मोलमजुरी करणारी स्त्री, म्हणजे घरातलं जे काही भांडीधुनी आहे ते करणारी स्त्री येते दररोज नियमितपणे कामाला. आणि त्या स्त्रीचं हे वाक्य आहे, एकही दिवस सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका कमी पगार का देता? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे. म्हणजे योग्य काम असेल तर योग्य मोबदला देणं आवश्यक आहे, तरच स्त्री पुरुष समानता
हे रुजेल, अन्यथा रुजणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीचे अनेक प्रसंग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर येतील. तर त्या प्रश्नामध्ये योग्य काय, अयोग्य काय, स्त्री पुरुष समानता आहे की नाही, यासाठी आपण त्याचा सखोल विचार करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून हे नियम तयार केले जातात, हेच यामधून आपल्याला सांगता येतं. तर त्याचबरोबर आणखीन काही या ठिकाणी मुद्दे दिलेत बघा. तर यामध्ये सांगा पोहमध्ये खालील नियमांची एक सूची दिली आहे. प्रत्येक नियमाचा काही हेतू आहे. काही नियमांचे अनेक हेतू असतात किंवा आहेत. वर्गात यातील नेमके प्रत्येक नियमावर चर्चा करा. मला असे वाटते या नावाच्या पुस्तिकेत तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद या ठिकाणी करू शकता. आता उदाहरणामध्ये सांगा पोहमध्ये या ठिकाणी पाठ क्रमांक म्हणजे पान क्रमांक 29 वरती दिलेत बघा. आता काय दिलेत बघा. पहिलं काय दिलेत बघा. सार्वजनिक ठिकाणी ध्वनी क्षेपकावरती रात्री 10 वाजल्यानंतर बंदी असते. मग इथं काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो, मला असे वाटते. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं. आता बघा, पहिलं प्रश्न काय विचारलेत. सार्वजनिक ठिकाणी ध्वनी क्षेपकावरती रात्री 10 वाजल्यानंतर बंदी असते. मग मला असं वाटतं हे तुम्ही तिथं लिहायचं आहे उत्तर. आता उदाहरणामध्ये मी पहिला सांगतो. ध्वनी क्षेपकामुळं ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषणामुळं नागरिकांच्या शांततेच्या हक्कावरती गदा येऊ नये व त्यांची झोपमोड होऊ नये यासाठी रात्री 10 वाजल्यानंतर या ध्वनी क्षेपकावरती बंदी घातलेलं आहे. शक्यतो आपण 10 नंतर झोपतो. झोप ही आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळं त्यांची झोपेची मोड होऊ नये यासाठी नियम केलेला आहे की रात्री 10 नंतर ध्वनी क्षेपकावरती बंदी घातलेलं आहे. असं सविस्तर तुम्ही माझं मत, मला काय वाटते असं तुम्ही लिहिणार आहात. त्यानंतर दुसरं बघा. मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण. तुम्ही सुद्धा घेताय मोफत प्राथमिक शिक्षण. तुम्हाला पाठ्यपुस्तकं मिळतात, शालेय पोषण आहार मिळतो, बरोबर आहे. तर हे मोफत शिक्षण कशासाठी आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत येतं लिहिणं आवश्यक आहे. मला असे वाटते. आता मला काय वाटतं ते मी सांगतो बघा. मुलामुलींच्या हक्काच्या शिक्षणाची पूर्तता होण्यासाठी, मुलामुलींचं जे हक्क आहे, मानवाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, हे शिक्षण ही गरज पूर्ण होण्यासाठी शिक्षण घेणं हे त्याचा हक्क आहे. आणि त्या हक्काची पूर्तता होण्यासाठी मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण दिलं जातं, हेच यामधून सांगता येते. अशा पद्धतीनं तुम्ही या 5 प्रश्नांची उत्तरं लिहावं लागणार आहे. आता पुढं तिसरा प्रश्न बघा. निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी. बघा, यामुळं काय होतं, निर्माल्याने अन्य कचरा जर आपण नदीमध्ये टाकलो तर जलप्रदूषण होतं. जलप्रदूषण आपण रोखायचं आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य व अन्य कचरा नदीमध्ये टाकण्यास बंदी आहे, हे नियम केलेले आहे. कळालं? ठीक आहे. चौथं, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. उदाहरणामध्ये आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये पण पहा, आपल्या घरामध्ये मम्मीचं आपण ऐकतो का पप्पांचं जास्त ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे. पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं या ठिकाणी पुरुषी हिंसेला रोखणं हे महत्त्वाचं आहे. अर्थात सामोपचारानं असणं गोष्ट वेगळी आहे आणि कौटुंबिक हिंसेमध्ये महिलांचं रक्षण करण्यासाठी पुरुषी जी हिंसा आहे, हिंसेला रोखणं हे गरजेचं आहे, असं त्याचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर 5वं की बालकामगारांच्या नेमणुकीवरती बंदी. विद्यार्थी मित्रो, काही सार्वजनिक ठिकाणी तुमच्यासारखं लहान लहान मुलं या ठिकाणी कामावरती असतात. त्याला आपण बालकामगार म्हणतो. अल्पवयात मुलांच्या शरीरावरती होणारे परिणाम रोखण्यासाठी व त्यांची पिळवणुकीवरतून सुटका करण्यासाठी बालकामगारांच्या नेमणुकीवरती बंदी घातलेली आहे. म्हणजे लहान मुलांना
शरीरावरती होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि त्या मुलांचं पिळवणुकीपासून सुटका करण्यासाठी हे नियम तयार केलेला आहे, जो नियम आहे बालकामगारांच्या नेमणुकीवरती बंदी. आणि पुढचं प्रश्न आहे जंगलतोड व शिकारीवरती बंदी. आता पहा की विशेषतः निसर्गाचं आणि प्राणीसृष्टीचं संरक्षण करणे, तसेच हवेचं प्रदूषण रोखणं म्हणजे प्रदूषणापासून जनतेचं रक्षण करण्यासाठी हे जंगलतोड आणि शिकारीवरती बंदी घातलेलं आहे. पर्यावरणाचं संतुलन सुव्यवस्थितपणे राहावं आणि पर्यावरणामध्ये असलेले जे काही ऋतू आहेत ते ऋतू नियमितपणे सुव्यवस्थितपणे असावेत, यासाठी हा नियम या ठिकाणी घातलेला आहे, जंगलतोड आणि शिकारीवरती बंदी. निसर्गामध्ये असलेली जे काही अन्नसाखळी आहे, परिसंस्था जी काही आहे, ती परिसंस्था व्यवस्थितपणे राहण्यासाठी, निसर्गाचं संतुलन सुव्यवस्थितपणे टिकण्यासाठी निसर्गाचे व प्राणीसृष्टीचे संरक्षण करणे, तसेच प्रदूषणापासून जनतेचं रक्षण करण्यासाठी हे नियम या ठिकाणी केले गेलेले आहेत असं आपणाला म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीनं नियम सर्वांच्यासाठी या प्रकरणामध्ये आपण सांगा पाहू. यामध्ये वाहतुकीचे नियम, त्याचबरोबर नियमांची गरज काय, नियमांची आवश्यकता कशासाठी आहे, हाही आपण माहिती बघितली. नियमांचं पालन कसं करावं, का करावं, हेही आपण बघितलं. नियमामध्ये कालांतराने बदल करणं आवश्यक आहे, हेही आपण बघितलं. त्याचबरोबर कोणत्याही स्वरूपामध्ये मुलगा आणि मुलगी भेदभाव करू नये, किंबहुना नियमांचं पालनामध्येच आपण बघितलं की नियमामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जात नाही. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, काळा असू दे, गोरा असू दे, मुलगा असू दे, मुलगी असू दे, लहान असू दे किंवा मोठे असू दे, समानता या तत्त्वाचा स्वीकार या नियमामध्ये केलं गेलेलं आहे. याही गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि शेवटी सांगा पाहू, यामध्ये नियमांचं हेतू कोणतं आहे ते शोधण्यासाठी साधारणपणे 6 प्रश्न तुम्हाला दिलेत. मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला उत्तरं दिली, पण तुम्ही तुमचं विचार या प्रश्नांच्या उत्तरेमधून लिहू शकता. तुमचे विचार वेगळं असू शकतात, ते सुद्धा बरोबर असणारच आहे. त्यामुळं या पद्धतीनं नियमावली म्हणून, तात्पुरतं नियम म्हणून किंवा तुम्हाला समजावं म्हणून मी फक्त उत्तर सांगितलेलं आहे. अशा स्वरूपाचे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या जीवनात आपण अनेक रूढी, प्रथा, परंपराचं पालन करतो. आपले आई वडील, आजी आजोबा, आपले नातेवाईक, आपले पै पाहुणे यांचे पाहून आपण ते परंपरा पाळतो. आपल्या समाजामध्ये अनेक चांगल्या रूढी, प्रथा, परंपरा आहेत. तसंच आपण अनेक प्रकारचे सण समारंभ एकत्रित साजरे करतो. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून त्यांचा सन्मान करण्याची पद्धतसुद्धा या ठिकाणी आहे. एकंदरीत पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या अनेक चालीरीती आपण परंपरेनं पाळत येतो. अनेक प्राण्याविषयी, निसर्गाविषयी प्रेम आणि कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करत असतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये अगदी प्राचीन कालावधीपासून आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये पाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. हे पाहत असताना, हे करत असताना नेम सर्वांच्यासाठी समान असतात या मूल्याचा स्वीकार आपण करूया. आणि राहिलेला जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आपण पुढच्या पाठामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये नेम सर्वांच्यासाठी तोच भाग आणि पर्यावरणाचं रक्षण माहीत आहे का तुम्हाला, आणि आपण काय शिकलो आणि स्वाध्याय हे पुढच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.